आजचा आपला विषय असणार आहे तो एकदम असा ना अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा म्हणजे काय? प्रेम. ओके. तर तेव्हा पण अंधश्रद्धाच होती, प्रेम खरं असतं, आणि आत्ता पण अंधश्रद्धाच आहे की प्रेम खरं असतं. तर चला, मी तुम्हाला ओल्ड स्कूल लव्ह आणि आजचं प्रेम याबद्दल थोडंसं सांगणार आहे. एक पॉईंट्सच फक्त, बरं का? मन लावून आहे का, एकदम तुम्हाला पटतील. पटलं तर लाईक करायला विसरू नका, बरं का? तर चला, पहिलं कसं होतं माहिती आहे का? पूर्वी संवाद कसा असायचा? मनातून मनात, चिठ्ठ्या, नजरेचा इशारा, साधं हसणं म्हणजे प्रेम. तुला भेटल्यावर दिवस चांगला जातो हे म्हटलं तरी खूप आनंद वाटायचा. वेळ काय असायचं माहितीये का? वाट बघणं म्हणजे कला असायची हो. आठवडाभर पत्र म्हणून वाट बघायची, फोन एकदाच यायचा, पण आठवडाभर त्याची आठवण राहायची नाही का? भावना कशी खोल आणि स्थिर, थोडंसं लाजणं, समजून घेणं, काळजी करणं, आयुष्यभर तुझ्यासोबत हे खरं वाटायचं. भांडणं झाली की ती शांतपणे मिटवायची. चूक माझी असेल तरी नातं जपूया, असा विचार असायचा. आणि आता घ्या आजचं प्रेम. संवाद कसा होतो माहितीये का आपला? इन्स्टा, DM, सीन झोन, एवढंच. लव्ह स्टार्ट विथ हे, हाय, आणि संपतं के, बाय आणि ब्लॉकवरती. रील फॉरवर्ड करणं म्हणजे इमोशन व्यक्त करणं झालं. वेळ म्हणजे सांगू का तुम्हाला, इम्पेशंट अँड इन्स्टिंक्ट. 1 तासात रिप्लाय नाही दिला तर ॲटिट्यूड समजला जातो. यू देअर वाय यू आर इग्नॉरिंग मी विदिन 5 मिनिट्स असतं. हां, भावना म्हणजे एक्सप्रेसिव्ह पण सरफेस लेवल. कॅप्शनमध्ये सोलमेट असतं, पण नातं 2 आठवडं टिकतं फक्त. ॲस्थेटिक इज ग्रेटर दॅन ऑथेंटिक असं झालं आहे आजकाल. हां, भांडणं म्हणजे स्टेटस अपडेट्समधूनच कळतात. हां, नॉट इन मूड, वट एव्हर, फिलिंग ब्रोकन, आणि मग डायरेक्टच ब्लॉक. हां, तर संपलं यांचं. काही बोनस लाईन्स सांगते तुम्हाला. पूर्वीचं प्रेम म्हणजे गुलाबाचं फूल, आजचं प्रेम म्हणजे 5 फिल्टर्स आणि 10 हर्ट्स. पूर्वीचं कसं होतं, तेव्हा भांडण मिटवायला भेटायला यायचं, आणि आता भांडण झालं की इन्स्टावर कर्मा विल हिट यूची स्टोरी टाकतो. हे खरंच आहे. हा, ॲक्च्युली मला या सगळ्या गोष्टी खूप पटलेल्या आहेत. तर तुम्हाला या गोष्टी कशा वाटल्या? ओल्ड स्कूल लव्ह आणि आजचं प्रेम मला नक्की सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला? थँक्यू.